शेवटी आम्ही कडा चढून वरती आलो सपाटीला. केवढा मोठा कडा आहे. एकदम सरळ चढ आहे एकदम. जर तिथं खाली निसाटला असता गेलाच खाली. एवढा डोंगर चढून वर आला पण मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. मित्रांनो, सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री पांडवजाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पाडण्याची तयारी चालू आहे. तर मित्रांनो, ही आहे पांडवजाई देवीची मानाची काठी. दरवर्षी माही पौर्णिमेच्या आदल्या दिवशी ही काठी घेऊन वरगडावर चढून थेट मंदिरात घेऊन जातात. गडावर चाललोय पांडवगडावरती. ही काठी घेऊन देवीच्या मानाची काठी आहे. कारण उद्या माहीपौर्णिमा आहे. उद्या माहीपौर्णिमेला आपल्या देवीची यात्रा असते. त्याच्यामुळे आज आम्ही सगळी चाललोय वर गडावर आणि ही काठी गडावर घेऊन जायचंय वर. आता आमचा प्रवास कसा होतोय आणि कशी काय काठी घेऊन जातोय तुम्ही बघा. चला आता आता गड चढून जायचं आम्हाला. बघा आपला करण सुद्धा चाललाय आता नारळ घेऊन. पिशवीत नारळ आहे त्याच्याकडे. हा सुद्धा आपल्यावर गडावर येणार आहे. पण आपल्या सगळ्या ब्लॉगचं शूटिंग करणार आहे DOP अर्थात आपला करण साबळे असेल. पुढे आता आपला जग्गू चालला आहे काठी घेऊन. काठीच्या शेंड्यात जग्गू आहे, मी माग आहे. बरीच लांब काठी अशी. अशी वळवत वळवत काठी घ्यावी लागते. आता मी मागं होतो तो पुढं होता. आता वळवत अशी बारीक बारीक वाटा आहेत ना, तर वळवत घ्यावी लागते. मग आता मी वळणार इकडं. असं तिथंच थांब. हां हो, भरवूनच चढतोय गड आणि वाली काळकाची काठी वर घेऊन चाललोय. घाम तर निघतोच. दरवर्षी अशी नवीन काठी आणणार. कुणाला गेली जग्गूच्या हातात खाली. आत्ताच दम लागलाय. अजून बराच गड चढायचा आहे. डोंगरातली वाट छोटी आहे आणि वळणं जरा जास्तच आहेत आणि झाडं झुडपत नाही. त्याच्यामुळे एवढी लांब काठी न्यायला आम्हाला लई अडचण होती. तरी आम्हाला ते वाट काढत काढत न्यावीच लागते कसल्याही परिस्थितीत. तर आता कड्यात आलो मी. कड्यात अर्ध्या रस्त्यात घाम निघाला आता उन्हाचा. अजून आता अर्ध्यापेक्षा जास्त चढायचं आहे. चला. काय बोल लावलं. भर उन्हाच्या तडाख्यात आम्ही ही काठी घेऊन गड चढायला सुरुवात केली आणि दोघांची अंगी पूर्ण एकदम घामानं भिजून वलं झालं होतं. आणि असल्या परिस्थितीतसुद्धा आम्ही काठी घेऊन वर गेलोच. आणि नंतर आम्ही अशा पद्धतीनं सपाटीला लागलो. म्हणजे जो आपला खालचा मेन गड होता तो चढून आम्ही वर सपाटीला लागलो. हे पुढं भैरवनाथचं मंदिर आणि इथून पुढं जे अजून टकमक दिसते ते अजून आम्हाला अर्धवर सर करायचं आहे. आता बघा हे अजून पुढं आपली पोरं बाजार वगैरे घेऊन सगळी पुढं चालत गेल्यात आणि आम्ही आता हे मागणं काठी घेऊन आता सरळ वरती रस्त्यानं जाणार आहे.
मित्रांनो, हा जो सरळ टप्पा दिसतो ह्या टप्प्यातून आपल्याला आता सरळ काठीवर घेऊन जायचे आणि आता इथून पुढं होणार आहे आमचा खरा थरार चालू काठीचा. कारण इथून सरळ रस्ता आहे आणि ह्या साईडनं जर दोन्ही साईडनं काढाय, ह्या पण साईडनं काढाय आणि उजव्या साईडनंही काढाय आणि डाव्या साईडनंही काढाय. ह्यातनं सरळ वर न्यायची काठी आता एकदम सरळ काढाय. हो का, अर्ध्या झाले काट्यातून खाली. आत्ता चालू झाला तो खरा थरार. गवतावरून पाय घसरत होते आणि मातीसुद्धा भुरभुरी होती, त्याच्यासुद्धा पाय घसरत होते. त्याच्यामुळं लई सावधगिरीने आम्हाला वर काठी घेऊन जायला लागत होतं कड्यातून. ही जागा काटीला आधी हालले. केवढा मोठा कडा आहे. मला दाखव. केवढा मोठा कडा आहे. एवढ्या कड्यात ना आम्ही काठी चढवली. हो, शेवटी आम्ही कडा चढून वरती आलो सपाटीला. एकदम सरळ चढाई एकदम. जर तिथं खाली निसटला असता गेलाच खाली आणि काठीसुद्धा निसटली असती, डायरेक्ट काठी खालीच. पण असं कधीच होत नाही. दरवर्षी काठी अशी आरामात वर येते आणि कुठलीच अडचण येत नाही. आम्ही बघा एवढी अडचण आहे पण आमच्या पायात अजून चप्पल नाही. त्याच्या पण बाई चप्पल नाही, पण ना कंपूस लागत, ना काटा लागत, ना काहीच लागत. एवढ्या अडचणीत नाही, एवढ्या जंगलातनं चालू आहे तरी साधा दगडसुद्धा टोचला नाही, काटासुद्धा टोचला नाही. पण असं नॉर्मल चालतं ना, नाही चालवत. वाट करत आले त्याला म्हणलं वाटत करायसाठी आले. जीव चाललाय एवढा डोंगर चढून वर आलोय आम्ही आता. तसं काय त्यानं अजून थोडा राहिलाय, थोडा म्हणतो पण अजून लय तसं. पण बघा हे मागं टकमक टोके, हे मागं हे मागं टकमक टोके. तर आता अजून वर जायचं, वर देवाळाचं आपलं मंदिर नाही काय, तसं काय नसतं एवढं.
हे तर आमचं आयुष्य आमच्या आधी आलंय. कसा आहे एनर्जी एवढा गड चढलाय तरी. हा आता काठी घेऊन आम्ही काळूबाईचं तळ आहे मग टाक तिथं घेऊन जायचं, कारण तिथं काठीला काठीला आंघोळ घालायची असते, धुवायची असते त्या तळ्यात. तळ असं एकदम दाखवतो कसं आहे. चला हे आहे आपलं काळूबाईचं टाक बघा, एकदम टच्च भरलेलं टच्च. आणि आता एवढंच नाही, आता मी फक्त माझ्या बघा किती खोल टाक आहे ती. आणि ही आपली टाकी काठी. एवढी मोठी काठी नाही टिकती ती बरोबर, फक्त शेंडा बाहेर राहिला आहे. हा अख्खी काठी ह्या तळ्यात गेली तरी मी अजून बघतो चेक करून. ते माकडं बसले ते गुरगारते आमच्या. कसा वरडतोय म्हणला, कसा का हात 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 वरडतोय, हात वरडतोय बसल्याला. दुसरा आला आता गुरगार त्याच्यावर, दोघं आले आता. ही दोघं आहेत. कसा खादावतोय. नाही खाली तिथं बुडत नाही ना, खाली दाबता येत नाही ना आपल्याला. अंगे तशी दाबली आहे ना जाणार ती पुढे. शेंडा गेला ना झाड गेली का. अख्खी काठी आतमध्ये गेली टाक्यात तळ्यात. अख्खी काठी गेली, अख्खी काठी टाक्यात. बघा किती खोले, फक्त बाहेर एवढी राहिली. एक पेर किती बघू किती फुटे. 1 2 2 3 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 22 हे 1.5 फुटाचं एक हे 30-35 फुटाचे धरण झालायचे. 22 30 एक फुटाचं असेल जवळजवळ 30 फुट. हो म्हणजे आमची ही काठी जवळजवळ 30 ते 35 फूट आहे. आणि अजून सर्कल त्या टाक्यात अख्खी काठी गेली ती पुढं. अजून सर्कल, पण ते काय होतं काठी आता पुढं जाडे नाही, त्याच्यामुळे काय होतं ती वर तारांगतीवर खडकायला लागते, त्यामुळे ते अजून खाली जायना. नंतर हे तळ फक्त आपल्याला एवढं 3-4 फुटं दिसते बाहेर, पण आतमध्ये 50 ते 60 फूट खोले पुढं. आणि खाली खोलसुद्धा लय येते, हे खोलसुद्धा लय टाक. तर असं बघा एवढा भला मोठा उन्हाळा आहे तरी पाणी इंचभर तुझा सुद्धा हल्लं आहे का. पाणी इंचभर सुद्धा हल्लं नाही. सुईरीची फुलं पडलेत ह्याच्यात. आपल्या टकमईच्या खालनं चाललो आहे आम्ही आता मस्त. म्हणजे तिथं काळूबाईच्या टाक्यात काठीला आंघोळ घातली, काठीवर खांदं टाकली, तोंड धुतलं, फ्रेश झालो आणि आता परत निघालो वरती मंदिराकडे. आता सगळे सपाटीचे, काय आता काळजी करायची नाही. पण जो मेन चढाई होती आपली ती चढून आम्ही आलो. हा आता सपाटी. हा वरनं सगळा कडा आहे, ह्या कड्याच्या वर जायचं आपल्याला. आता तोपर्यंत आता खालचा कडा बघून घ्या, केवढा मोठा उंच कडा आहे. आणि इथं नाही सुटून गेला डायरेक्ट कड्यातनं खाली. रामनाम सत्य. आणि हे बघा धोम धरणाचं दृश्य. सूर्य सध्या ढगात गेल्यावर त्याच्यामुळं काय दिसाना, तर नंतर पूर्ण असं सोनेरी दिसतं धोम धरणाचं पाणी. आता गडावर आलो म्हणल्यावर दुसरं टाक आहे, पाणी आहे पण टाक्यात. उद्याच्याला आणलाच पाहिजे काय.
हा शेवटी आम्ही काठी घेऊन आलो आपल्या देवळावरती. हे आहे आपलं पांडुजाईचं मेन देवा. धरणारा सोडणं चालेल. हा सगळी काय घेऊन पुसल्या आधीच. लय भारी फील येतं. मित्रांनो आपण जे काठीचा थराव तुम्ही अनुभवला पूर्ण आपल्या घरापासून ते गडापर्यंत, तर असा दरवर्षी आम्हाला न्यावी लागते काठी. आणि आता काठी आपल्या देवळापर्यंत पोचली आहे. आता काय होईल, व्हिडिओ लय मोठा होईल, त्याच्यामुळं हा आपण पहिल्या भागावरती थांबतोय. आणि दुसरा भाग म्हणजे काठी सजावट आणि देवीचा जो शृंगार आपण कशा प्रकारे चढवला आहे ते सुद्धा आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तोपर्यंत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, म्हणजे अशा नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला येतील. धन्यवाद.